नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी योगिता पाटील तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये स्वागत करते. आपण इयत्ता 9वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट यामधील तिसरा लेसन तो म्हणजे करंट अँड इलेक्ट्रिसिटी हा बघणार आहोत. या लेसनमध्ये वेगवेगळे पॉईंट्स आहेत. ते आहेत पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स, त्याच्यानंतर कंडक्टर अँड इन्सुलेटर म्हणजे बॅड कंडक्टर्स, इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स अँड ओहम्स लॉ, कनेक्शन ऑफ रेझिस्टर अँड इफेक्टिव्ह रेझिस्टन्स. हे वेगवेगळे मुद्दे आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचे आहेत. त्या अगोदर आपण बघणार आहोत पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. हे अभ्यासना अगोदर इलेक्ट्रिसिटी जी आहे, इलेक्ट्रिसिटीचं महत्त्व आपल्या मॉडर्न वर्ल्डमध्ये खूप आहे. इलेक्ट्रिसिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट इन मॉडर्न वर्ल्ड. वी डिपेंड ऑन इट फॉर ऑलमोस्ट एव्हरीथिंग इन आवर डे टू डे लाईफ. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं इतकं महत्त्व आहे आपल्या लाईफमध्ये की आपण बऱ्याचशा गोष्टींसाठी इलेक्ट्रिसिटीवर अवलंबून असतो. इन ऑर्डर टू अव्हॉइड इनकन्व्हिनियन्स फेस ड्यू टू फेल्युअर ऑफ पॉवर सप्लाय. बऱ्याच वेळा पॉवर सप्लाय जो आहे तो कट होतो. मग अशा वेळेस हॉस्पिटल्स, बँक्स, ऑफिस अँड प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स मेक अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट विथ द हेल्प ऑफ जनरेटर. तर मला माहिती आहे की पॉवर सप्लाय जर कट झाला तर जनरेटर वापरत असतात आणि त्यामुळे आपले जे हे आहेत काम जे आहे ते थांबत नाही. इलेक्ट्रिसिटी इज यूज फॉर रनिंग इलेक्ट्रिक फर्नास, इलेक्ट्रिक मोटर्स अँड सेव्हरल अदर इन्स्ट्रुमेंट यूज इन इंडस्ट्री. इंडस्ट्रीमध्ये जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतात तर त्यासाठी इलेक्ट्रिसिटी खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर नुसतं इंडस्ट्रीमध्येच नाही तर आपण घरामध्ये सुद्धा वापरत असतो. जसं डोमेस्टिक अप्लायन्स लाईक फ्रीज, इलेक्ट्रिक ओव्हन, मिक्सर, फॅन, त्याच्यानंतर वॉशिंग मशीन आहे, व्हॅक्यूम क्लीनर, रोटी मेकर, ऑल दीज इक्विपमेंट रिक्वायर इलेक्ट्रिसिटी. आणि यामुळे आपला जो टाईम आहे तो पण सेव्ह होत असतो आणि आपले जे कष्ट आहे म्हणजे लेबर ते सुद्धा काय होतात, कमी होतात. ऑल दिस डिव्हाइस कॅनॉट बी रन विदाऊट इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीशिवाय हे जे इक्विपमेंट आहे आपण हे चालवू शकत नाही. नुसतं ह्युमन बिईंगच नाही तर ॲनिमल्ससुद्धा इलेक्ट्रिसिटीचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल बघा, फिश सच ॲज अ इल दिस यूज इलेक्ट्रिसिटी टू कॅच देअर प्रे. म्हणजे हा जो मासा आहे हा त्याचं भक्षक पकडण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर करत असतो आणि स्वतःचं सेल्फ डिफेन्स, स्वतःचं रक्षण करण्यासाठी सुद्धा तो इलेक्ट्रिसिटीचा वापर करत असतो. द लाइटनिंग दॅट स्ट्राईक द अर्थ इज ॲन एक्सलंट एक्झाम्पल ऑफ नॅचरल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. सध्या पावसाळा सुरू आहे बघा, तुम्हाला माहिती आहे की विजा आकाशामध्ये चमकत असतात. तर हे सुद्धा इलेक्ट्रिसिटीचं एक्झाम्पल आहे, पण कोणतं, नॅचरल. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी वॉटर इज रिलीज फ्रॉम अ डॅम ॲट हायर लेवल. इलेक्ट्रिसिटी कशी तयार करतात हे तुम्ही बघितलं असेल कदाचित किंवा वाचलं असेल. तर इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी भरपूर प्रकारे करता येते इलेक्ट्रिसिटी जनरेट. पण पाण्यापासून जर निर्माण करायची असेल तर हायर लेवलवर पाणी हे ठेवावं लागतं. म्हणजेच काय, डॅम जे असतात ते हायर लेवलवर असतात. तर असं करण्याचं कारण काय, बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी इट फॉल टू अ लोअर लेवल. तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटीमुळे काय होतं, कोणतीही वस्तू जी आहे ती पृथ्वीकडे आकर्षिली जाते. दस ॲज वी नो द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ वॉटर बिटवीन 2 पॉईंट्स डिपेंड्स ऑन द लेवल ऑफ द 2 पॉईंट्स. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता आपल्याला बघायचं आहे पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. तुम्हाला पान नंबर 30वर एक एक्सपेरिमेंट दाखवला आहे बघा. तुम्ही तो एक्सपेरिमेंट बघायचा आहे. त्या एक्सपेरिमेंटसाठी तुम्हाला काय काय लागणार आहे बघा. 2 प्लास्टिक बॉटल्स, नंतर रबर ट्यूब, क्लॅम्प, त्याच्यानंतर वॉटर. हा एक्सपेरिमेंट तुम्ही घरीसुद्धा करून पाहू शकतात. आता आपण याची प्रोसिजर बघणार आहोत. तुम्हाला डायग्रॅम बघायची आहे 3.1 लेवल ऑफ वॉटर अँड डायरेक्शन ऑफ फ्लो. हा तुम्हाला एक्सपेरिमेंट बघायचा आहे.
आता यामध्ये काय करावं लागणार आहे तुम्हाला, तर सेट अप द एक्सपेरिमेंट ॲज शोन इन फिगर 3.1. जसं तुम्हाला फिगरमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला सेट लावायचं आहे. देन रिमूव्ह द क्लॅम्प फ्रॉम द रबर ट्यूब. तिथे क्लॅम्प लावला आहे बघा, चिमटा, तर तो रिमूव्ह करायचा आहे. आफ्टर देन नोट युअर ऑब्झर्वेशन्स. तुमचं जे ऑब्झर्वेशन्स आहे ते तुम्हाला एका ठिकाणी लिहायचं आहे किंवा करायचं आहे. आता तुम्हाला तिथे काही प्रश्न विचारले बघा, तर प्रश्न आपण बघू एक एक. व्हॉट हॅपन्स वेन द क्लॅम्प इज रिमूव्ह. क्लॅम्प आपण रिमूव्ह केल्यानंतर काय होतं, तर बघा आता वॉटर फ्लो फ्रॉम अ हायर लेवल टू लोअर लेवल. वरच्या ए बॉटलमध्ये पाणी भरलं आहे आपण, ती उंचावर ठेवलेली आहे आणि बी बॉटल खाली ठेवलेली आहे. तर अशा वेळेस पाणी जे आहे ते हायर लेवलकडून लोअर लेवलकडे येतं. दुसरा क्वेश्चन विचारला आहे बघा तुम्हाला, डज द वॉटर स्टॉप फ्लोईंग, व्हाय. आता इथे द फ्लो स्टॉप्स व्हेन द लेवल्स ऑफ वॉटर इन द टू बॉटल्स बिकम इक्वल. म्हणजे वॉटरचा जो फ्लो आहे तो स्टॉप होईल, पण केव्हा, जेव्हा दोन बॉटल्समधला जी लेवल आहे ती काय होईल, इक्वल, तेव्हा. दिस हॅपन्स बिकॉज देअर इज नो मोर प्रेशर डिफरन्स टू कॉज द फ्लो ऑफ वॉटर. आणि असं का घडेल, तर तिथे प्रेशर डिफरन्स जो आहे तो राहणार नाही म्हणून. तिसरा क्वेश्चन बघू आपण. व्हॉट विल यू डू टू कीप द वॉटर फ्लोईंग फॉर अ लॉंगर ड्युरेशन. बघा आता, इफ पॉसिबल द क्लॅम्प शुड बी मेड स्लाइटली लूज इन्स्टेड ऑफ रिमूव्हिंग इट. म्हणजे ते चिमटा जो आहे तो न काढता तो लूज जर ठेवला तर हे पॉसिबल आहे. किंवा ओनली पार्ट ऑफ द कनेक्टिंग ट्यूब शुड बी क्लॅम्प. तो जो पार्ट आहे कनेक्टिंग ट्यूबचा त्याला तुम्ही क्लॅम्प लावू शकता. आता बघा, हा जो एक्सपेरिमेंट आहे, हा एक्सपेरिमेंट पाहिल्यावर आपल्या काय लक्षात येतं, जस्ट लाईक वॉटर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन टू पॉईंट्स डिपेंड ऑन अ काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल ॲट दोज पॉईंट्स. पुन्हा लक्षात घ्या, जस्ट लाईक वॉटर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन टू पॉईंट depend on a kind of electric level at those points. This level is called as a electric potential. तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन येतो, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल और राईट डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने लिहिलं तरी चालणार आहे. द इलेक्ट्रिक लेवल ॲट अ पॉईंट इज कॉल्ड द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट दॅट पॉईंट. इट्स SI युनिट इज व्होल्ट. त्याचं SI युनिट काय आहे, व्होल्ट. आता व्होल्ट म्हणजे काय, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट इज सेट टू बी 1 व्होल्ट. बघा, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स इज सेट टू बी 1 व्होल्ट इफ जूल ऑफ वर्क इज डन इन मूव्हिंग 1 कूलम ऑफ इलेक्ट्रिक चार्ज फ्रॉम one point to another, and therefore 1 volt is equal to 1 joule upon 1 coulomb. हे लक्षात घ्यायचं आहे. यानंतर आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय ते बघू आपण. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स इन ॲन इलेक्ट्रिक फील्ड इज द अमाऊंट ऑफ वर्क डन इन मूव्हिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम 1 पॉईंट टू अनदर पॉईंट अँड इट्स SI युनिट इज ऑल्सो व्होल्ट. याला म्हणतात पोटेन्शियल डिफरन्स. तुम्ही अशा पद्धतीने एक्झाममध्ये लिहिलं तरी चालणार आहे. बऱ्याच वेळा हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय. तुम्हाला आज सांगितलेला एक्सपेरिमेंट घरी करून पाहायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आज आपण इथे थांबणार आहोत. पुढचा जो पॉईंट्स आहे पान नंबर 31 वर दिलेले ते आपण पुढच्या पिरियडला अभ्यासणार आहोत.